नमस्कार मंडळी, नमस्कार. आपण पाहत असलेल्या माण महाराष्ट्राचा न्यूज नेटवर्कमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. मंडळी, आखाती देशांतील युद्धाचे पडसाद राज्यभरासह ग्रामीण भागातील थेट घराघरांत उमटू लागले आहेत. आगामी काळात सिलेंडरची टंचाई निर्माण होईल या भीतीपोटी नागरिकांचा आगाऊ सिलेंडर पदरात पाडून घेण्यासाठी आटापिटा सुरू असून गॅस एजन्सींपुढे नागरिकांच्या रांगा लागल्याची परिस्थिती आहे. गेल्या 10-12 दिवसांपासून आखाती देशांत युद्ध सुरू आहे. याची झळ सध्या व्यावसायिक वापराच्या सिलेंडरला बसली आहे. घरगुती सिलेंडरला प्राधान्य देण्यासाठी व्यावसायिक वापर होणाऱ्या सिलेंडरचा पुरवठा कमी करण्यात आला आहे. त्यामुळे व्यावसायिक सिलेंडरची टंचाई निर्माण झाल्याने त्याचा थेट परिणाम हॉटेल, खानावळींसह छोट्या-मोठ्या उद्योगधंद्यांवर होऊ लागला आहे. त्यामुळे गैरमार्गाने या सिलेंडरच्या किमती दुप्पट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युद्धकाळात देखील घरगुती सिलेंडर सर्वसामान्य जनतेला उपलब्ध व्हावे यासाठी इंधन कंपनी आणि जिल्हा प्रशासनाचे नियोजन सुरू आहे. एक घरगुती सिलेंडर असलेल्या कुटुंबाला आता 25 दिवसांनी तर 2 सिलेंडर असलेल्या कुटुंबाला 30 दिवसांनी नोंदणी करण्याचा निर्णय पुरवठा विभागाकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या कुटुंबाला याचा फटका बसणार आहे. एकीकडे घरगुती सिलेंडरचा तुटवडा नाही असे इंधन कंपनीचे अधिकारी तसेच जिल्हा प्रशासन सांगत असताना, दुसरीकडे मात्र गॅस सिलेंडरसाठी नागरिक कसरत करताना निदर्शनास येत आहेत. तर गॅस एजन्सींसमोर रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. आखाती देशांतील युद्धस्थिती कधी आटोक्यात येईल याचा भरवसा नसल्याने नागरिक आणखी 1-2 सिलेंडर जवळ असावेत यासाठी धडपड करताना नागरिक निदर्शनास येत आहेत. व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा असल्याने हॉटेल चालक व इतर व्यावसायिकांनी पर्याय म्हणून इतर तरतुदी करण्यास पळापळ सुरू केली आहे. धन्यवाद. मंडळी, चॅनलवर आपण नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.